त्या बाई असत्या की नाही तर त्यांनी छान पाळणा म्हटला असता. माझ्या छकुलीचे डोळे दुध्या कबडीचे डाव, बाई कमळ कमळ गोड चिडीचे गनाव. आहा वा. अगं बास ग बाळा, दमशील ग, बास. मी कसली दमते, तू आराम करायला हवास आता. अगं खरंच अमृता, आपल्या या बारशाच्या कार्यक्रमामध्ये जानकीच्या माहेरचं कसं कोणी दिसलं नाही? अगं सुभान काकांची तब्येत जरा बरी नव्हती. हो ना, त्यामुळे रखमा मावशीलाही येता नाही आलं. खरं तर जानकी थोडी नाराजच झाली, पण काय शेवटी बाबांनी काढली समजूत तिची. बरं, मग मागच्या काही दिवसांची काय हकीकत? तुझी आठवण काढण्यापलीकडे काहीही घडलेलं नाहीये. रोज सगळी जण दिवसातनं किमान 4 वेळा तरी तुझी आठवण काढायचे. खरं म्हणजे ना, बाळाचा जन्म झाल्यावर माझा सुद्धा पाय नव्हता ग निघत, पण नवस बोलले होते ना मी, मग जावंच लागलं. आणि एवढ्या बिकट परिस्थितीत जानकीचं बाळंतपण व्यवस्थित पार पडलं, ही देवाचीच कृपा म्हणायची ग. आणि काय मग वैष्णवदेवीचं दर्शन कसं झालं? कष्ट तर पडलेच ग, सगळा डोंगर गेले ना पायी चढून. VIP पास वगैरे घेतला नाही आम्ही. बघ आता नवस फेडायचा, आता भक्तांच्या गर्दीतून वाट काढतच देवाचं दर्शन घ्यायला पाहिजे ना, तरच पावणार तो. आणि पावला की नाही बघ, बरोबर बारशाच्या दिवशी पाळणा म्हणायला हजर होते की नाही मी. हो ना, आणि प्रभात सुद्धा बारशासाठी आली. आणि महत्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टी तिच्याकडनं व्यवस्थित पार पडल्या. हा, पण एक गोष्ट मात्र मला खटकली, सगळ्यांशी व्यवस्थित वागली, जानकीशी काही नीट नाही वागली. ती वागणार पण नाही, तिचं फार असतं ग, खानदान परंपरा नसता बडेजाव ग. निम्म आयुष्य गेलं किल्लेदारांची बरोबरी करण्यात. आता पोराला उतरवलाय ना राजकारणात, तोही नरसिंहाला पर्याय म्हणून. बाबा का तिला एवढं जवळ करतात? नरसिंह तिच्या पुढचा आहे ग, त्याचाही काहीतरी हेतू असणारच ना, त्याच्याशिवाय नाही जवळ करणार तो तिला. तुला माहितीये का, ते चक्क पाया पडले तिच्या. अरे देवा, म्हणजे नक्की काहीतरी शिस्त आहे त्याच्या डोक्यात. पण आत्याजी, प्रभात जर जानकीशी अशीच वागत राहिली तर कसं चालेल ग? आता ती काय कायमची आली का राहायला? आता झालाय ना समारंभ, जाईल आता ती. आणि ना मला एक कळत नाही, अहिल्या काकू तिच्या एवढ्या जवळची कशी काय ग? सारखं आपल्या अहिल्या अहिल्या चाललेलं असतं. अगं मागे आपल्या गावाकडे अहिल्याच्या वडिलांचं खूप मोठं काम होतं, त्याच्यामुळे गावाकडनं कोणी इथे आलं ना की पहिली चौकशी अहिल्याची होते. अच्छा. अगं पण ह्या सगळ्यामुळे उगाचच अहिल्या काकू हरभऱ्याच्या झाडावर चढते त्याचं काय? मूल दत्तक घ्यायचा विषय काढल्यावर तुमचा चेहरा का असा पडला? चेहरा वगैरे पडलेला नाहीये, मी मुद्दामूनच आज हा विषय टाळला. अच्छा, मग तुम्ही हा विषय का टाळताय हे कळेल का मला? नाही, कारण मी जे काही सांगतेय ना त्याची तीव्रता अजून तुमच्या लक्षात आली दिसत नाहीये. अच्छा, जर माझ्या लक्षात आली नसेल तीव्रता तर समजाव ना मला, काय आहे नक्की तीव्रता? एक गोष्ट लक्षात घ्या, नरसिंह भाऊजींना दोन्ही मुलीच आहेत, आणि या घरात कोणाला मुलगा झालाच ना तर तो साहजिकच परशु भाऊजींना होईल. आणि त्यावेळी आपली अवस्था काय असेल याचा जरा विचार करा. नाही, असा विचार तर केलेला नाही मी अजून, पण तुला काय म्हणायचंय ना ते मात्र नक्की कळायला लागलंय मला. कळतंय ना? मग या सगळ्यावर जर का मात करायची असेल
तर आपल्याला मुलगा दत्तक घ्यावाच लागेल. मी कुठे नाही म्हणतोय, मला मान्यच आहे. आणि मला असं वाटतं आपलं गेल्या वेळेला याच्यावर बोलणं सुद्धा झालेलं होतं. हो ना, बोलणं झालं होतं ना. पण त्यावेळी गणेशला दत्तक घ्यायचा विषय काढून तुम्ही विषय तिथेच थांबवला होता. त्यामुळे आता तो विषय परत सुरू करायला नको. आत्ता जर हा विषय घरात काढला ना अहिल्या, तर घरात हलकल्लोळ होईल. हलकल्लोळ. काय व्हायचंय ते होऊ द्या, मला फरक पडत नाही. पण एवढं मात्र नक्की, आता जर का तो विषय काढला नाही ना, तर परत कधीही काढता येणार नाही. वाकणीस काका, आचार्य आणि फुलाच्या डेकोरेशनचं सगळं तुम्ही बघत होतात ना? हो. त्याच्यात दोघांचे चेक आहेत. आता कोणाचंही पेमेंट राहिलेलं नाही. हा, अमृताताई, ज्या पद्धतीने तुम्ही इथे लक्ष घातलंय ना, त्यावरून तरी काही त्रुटी राहतील असं मला वाटत नाही. वाकणीस, वेळेवर यायचं ना, अजून इथे जात तुम्ही. काय पर्यायच नाहीये. ज्यांच्यावर धुरा या कार्यक्रमाची त्यांनीच थांबून ठेवलंय कामावर शेवटचा हात मारायला. काका प्लीज, मी आता लाजवत आहे मला. नाही अमृता, पद्मा उगाच कोणाची स्तुती करणार नाही. आणि मी स्वतः पाहतोय ना, तो काय पद्धतीने काम करते असते. साहेब, ज्या पद्धतीने ताई काम करतायत ना, ते पाहून मला नर्मदा वहिनींची आठवण आली. त्याही अशा शेवटपर्यंत काम करायच्या. तिनं जबाबदारीनं हे काम घेतलं म्हणूनच मी लक्ष काढून घेतलंय वाकणीस. साहेब, मला काय वाटतंय, आपल्या नव्या पक्षाची मॅनेजमेंट सांभाळणारा कार्याध्यक्ष आपल्या घरातच आहे. बघा, पक्षाच्या स्थापनेच्या दिवशी पदाची घोषणा करून टाका. वाकणीस काका प्लीज, या राजकारणापासून मला लांबच ठेवा तुम्ही. अरे दादा, आलो आलो, बारशाला आला काका, आला बारशाला. हा कसा इथे कसा आला वाकणीस? रमावतीला पाठवून द्या त्याला. आता कसं जायला सांगा, पुतणीचं बारस आहे माझ्या, बारशाला आलोय मी. तू किल्लेदार नाही असं सर्टिफिकेट देणारा वामन तुला चालतोय रे, आणि त्याचं पितळ उघडं पाडलेला परशुराम चालत नाही व्हय? परशु, निघ इथून. साहेब, तुम्ही थांबा, मी बोलतो परशु शेठची. कोणी बाहेरच्या माणसांनी मध्ये पडायची गरज नाही. भावाभावांचे लपडे आमच्या निस्तरू. अरे पाय तुटलेला असताना एवढ्या रमावतीवर ना आलोय, ते काय ह्याचं बोलणं आहे का वाकण्याचे? कुठे गेला होता शेण खायला? आपल्याच म्हशीच्या गोट्यात. पण शेण खायला नाही, शेण साफ करायला गेलतो आणि त्या शेणावरनं पडलो. 1 महिना फ्रॅक्चर. ठीक आहे, निघ इथून. अमृता, तू तरी सांग की बापाला बारशाला आलाय काका म्हणा. बाबा, राहू द्या ना, आजच्या दिवस राहू दे ना त्याला. थँक्यू. बारशाच्या निमित्तानं 1 दिवस वाढवून राहायला मिळाला. कोण त्रास देतं दिवसभर आईला? कोण त्रास देतो दिवसभर? झालं ना औषध मांडायला सुरुवात? असं करतात, वेगळ्यासारखं वागतात. फटके पाहिजेत माऊला आमच्या. असं पाहणार, असे पाहणारे साईडकडे. बाबा बाबा आले. आता मी माऊचं नाव सांगणार आहे की माऊ दिवसभर आईला. काय झालं? तुम्ही असं वैतागलात का? एवढं सांगूनही तो परशु आलाच घरात. पण तुम्हीच म्हटला होतात ना की बारसं झाल्यानंतर परत यायचंय म्हणून. अगं पण अजून घरातली माणसं गेलेली नाहीयेत, पाहुणे मंडळी. प्रभाताई अजून घरातच आहे. तिच्या समोर हा पुढे पुढे करेल, तिच्या समोर कोलांट्या उड्या सुद्धा मारेल. मग आता एक काम करा, सुगंधाला सुद्धा सन्मानाने पुन्हा बोलवून घ्या.
घरातल्या बाईंनी असं एकटीने रमावतीला राहणं बरोबर नाही वाटत. अगं त्या दोघांनाही हाकलून दिलंय मी घरातून. घरात लहान बाळ आहे, त्यांच्या माकड चाळ्यांमुळे कोणालाही त्रास होता कामा नये. सुगंधा इकडे आली तर उलट मला मदतच होईल. काही नाही तर निदान चिवलं तरी सांभाळेल. जीवला सांभाळायचाच प्रश्न असेल तर 10 बायका येतील, त्यासाठी तीच कशाला हवी? तसं नाहीये. घरातल्या बाईंनी सांभाळणं आणि बाहेरच्या बाईंनी सांभाळणं यात फरक पडतो. मायेमध्ये फरक पडतो. तसं असेल तर तुझ्या आईला बोलावून घे ना. बाबांना आजारी आहे म्हणून आई बारशाला सुद्धा आली नाही. ही असे तर मला कसलीच काळजी नव्हती. मग काहीतरी वेगळा मार्ग निघेल, तेवढ्यासाठी त्या बाईला बोलवू नकोस. कारण ती इथे राहिली तर परशू सुद्धा इथेच राहणार. मला एवढंच म्हणायचंय की घरामध्ये आनंदाच्या प्रसंगामध्ये आपली माणसं दूर नको. ती लांब होती म्हणूनच हा सोहळा छानपणे पार पडला. साहेब, बाहेर अहिल्या वहिनी आल्यात, भेटायचं म्हणतायत. आता या वेळेला काही महत्वाचं काम आहे म्हणाल्या. जाऊन बघून तरी या ना काय काम आहे ते. ती या वेळेला बोलवते म्हणजे नक्कीच कोणाचं कौतुक करायला आलेलं नाही. ती बघून तरी या. आलो. जी. काय झालं अहिल्या? काय नाही, तुमच्याशी खूप बोलावं असं वाटलं म्हणून. काय बोलायचंय तुला? बोल की. खरं तर या विषयावर मला प्रभाताईंशी बोलायचंय. का? तिला घरातल्या गोष्टी सांगण्याची काय गरज आहे? हा विषय आपल्या घरातला आहे. त्याही आपल्या घरातल्याच आहेत ना. आणि मला काय म्हणायचंय हे त्यांना खूपच लवकर कळतं. म्हणून आता तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी सांगणार आहेस की काय त्यांना? तसं नाही भाऊजी, मला काय म्हणायचंय, का म्हणायचंय, त्याचे फायदे तोटे काय आहेत हे बाई या नात्यानं त्यांना जास्त लवकर कळतं. मग आपल्या घरात काय बायका नाही आहेत ना, पण त्यातल्या मला किती समजून घेतात किंवा या विषयावर किती समजून घेतील. आत्याबाईंना जानकीचं कौतुक करण्यापासून काही फुरसत मिळत नाही. अमृताला तिचे प्रश्न आहेत आणि सुगंधा, तिला तर तुम्ही इथून हाकलून दिली. आणि जरी ती इथे असती तरी मी तिच्याशी या विषयावर काय बोलले असते? अहिल्या, ज्या विषयावर तू माझ्याशी बोलतेस त्या विषयावर आतेबाई चांगल्या पद्धतीने बोलू शकतात. भाऊजी, मी इथे तुमच्याशी बोलून मन मोकळं करत नाहीये. मला निर्णय हवाय. मला वेळ हवाय. माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये भाऊजी. तुम्हाला तुझा निर्णय ऐकवायला आली आहेस का तुझ्या निर्णयावर माझं मत जाणून घ्यायला? खर तर आम्हा दोघांचाही निर्णय झाला होता, गणेशलाच दत्तक घ्यायचं. पण त्यावर जानकीने यांचा असा काही अपमान केला, त्यापेक्षा आपलं हक्काचं मूल असलेलं बरं. ठीक आहे, मला आजची रात्र दे विचार करण्यासाठी. ठीक आहे, पण आजचीच रात्र. गुड नाईट. कोणाची आहे माऊ? कोणाची आहे? हे काय आहे? आवाज येतोय? आवाज येतोय? जानकी,
काय चाललंय अमृता? आता हिने मजा केली. अगं मी हिला विचारत होते की तू कोणाची आहेस, बाबांची आहेस की आईची आहे, तर डोळे नाही उघडले. आणि मग मी म्हटलं की अच्छा तू अमृताताईची आहेस का, तर लगेच डोळे उघडून जायला लागली. काय सांगतेस? बघितलं घरातल्या प्रत्येकावर माझा किती प्रभाव असतो ते. जानकी वहिनी, तुम्ही माऊला सांगितलं असतं की नाही, समजा की तू परशु काकाची नाही तर टून करून उडी मारून उभी राहिली असती. बघू 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 कशी दिसते आमची माऊ. हर हर एकदम डिट्टो आईवर गेली. बघा बघा नाकावर कसा राग आलाय, लगे नाकाचा बुंदा कसा लाल लाल झालाय. काका प्लीज, बाबा याच्यात तू जा इथून. मगाशी झालं ते पुरे नाहीये का? असं कसं जाणार? माऊचा चेहरा पाहण्यासाठी काकाचं हृदयाचं ते कालवा कालव झाली होती. कधी एकदा पोरीचा चेहरा पाहतो असं झालंय. ये बघ मी पोरीसाठी काय आणले. कुठे गेलं? हाय हाय, ये बघ पाकिटातनं पैसे घालून आणले बाबा. हिला बघून झालं असेल तर निघा आता. पण पाय तर निघायला पाहिजेत ना. काय चाललंय? नाही बारसं संपलं, आवरावर करायची होती. हारत्रे काढतो. काय बोलत होता त्या माणसाशी? जाऊ दे ना बाबा, तर त्याच्यावरनं उगाच आपल्यात कशाला भांडणं. रागवू नको तर काय करू? सगळं ठीकठाक चाललंय असं वाटत असताना घरातली माणसं खुसपट काढतातच. तुम्ही का रागवला एवढे? काय झालं? अहिल्याशी बोलणं झालं, तिला मूल दत्तक घ्यायचंय. अचानक तिच्यातली आई जागी झाली. मग तुम्ही त्यावर काय म्हणालात? मी काय म्हणणार? उद्या बघू असं म्हटलं आणि काय सांगणार तिला? उद्या काय तमाशा घालते कोणास ठाऊक. ठीक आहे, आपण उद्या बोलू या विषयावर. आणि तसंही अहिल्या काकू महत्वाची नाहीये. वामन काकाला काय वाटतं ना ते जास्त महत्वाचं. महिला म्हणजे आम्हाला रमावतीला पाठवून इथं पोरं दत्तक घेण्याचं कारस्थान रचलं जाते काय? बघून घेतो. काय झालं? काय म्हणाला दादा? विरोध तर नाही ना केला? म्हणे उद्या निर्णय कळवतो. उद्या निर्णय कळवतो? हा काय त्याला आपण त्याच्या मंत्रिमंडळात विचारलेला प्रश्न आहे की तो विचार करेल आणि नंतर मग त्याला हवं तसं उत्तर देईल? जाऊ द्या ना, आता म्हणाले आहेत ना उद्या विचार करून सांगतो म्हणून. आणि समजा उद्या नाही म्हणाला तर? तर काय? मी एक औपचारिकता म्हणून त्यांना विचारायला गेले होते. जर नाही म्हणाले तर आपण आपल्याला हवंय तेच करायचं. मला नेमका ह्याच गोष्टीचा ना कंटाळा आलाय. आपल्याला काही भावना आहेत, आपली काही मतं आहेत, हे कधी कळणार आहे का या लोकांना? दर वेळेला त्यांचे विचार, त्यांची मतं ते आपल्यावर असेच लादत राहणार आहेत का? आता म्हटलं ना मी जाऊ द्या. तुम्ही इथे तुमचं रक्त का आटवताय? आणि जर का बोलायचंच असेल ना तर उद्या ही सगळी शक्ती त्यांच्या समोर बोलताना राखून ठेवा. बोलणारच आहे. माझा निर्णय झाला अहिल्या. आपण मूल दत्तक घ्यायचं म्हणजे घ्यायचं. तर त्याला त्याची मत आहेत तर मला माझी पण मत आहेत. कोणाला काय वाटतं ना आता ह्यानी मला काहीही फरक पडत नाही. हे सगळं यापूर्वी जर का बोलला असतात ना तर आज आपण खूप पुढे गेलो असतो. पण ठीक आहे, हेही नसे थोडके. मी लवकरात लवकर पुढच्या तयारीला लागतो. काही लीगल फॉर्मॅलिटीज असतात त्या पूर्ण करायच्या असतात.